सांगवीत आदिवासी समाजाची मानाची होळी उत्साहात, परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा मिलाप। तालुक्यातील सांगवी गावात आदिवासी समाजाचा पारंपरिक होळी उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। प्राचीन काळापासून सुरू असलेली होळी उत्सवाची परंपरा आजही श्रद्धा, एकोपा आणि सामाजिक समतेची भावना जपत पुढे चालू असल्याचं यावेळी दिसून आलं। सांगवी येथील मानाची होळी पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेली होती। सकाळपासूनच गावात उत्सवी वातावरण निर्माण झालं होतं। ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांनी होळीच्या ठिकाणी गर्दी केली होती। पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधवांनी उत्सवात सहभाग नोंदवत सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवलं। संध्याकाळी पारंपरिक विधीपूर्वक होळी पेटवण्यात आली। एकतेचे आणि समानतेचं प्रतीक मानली जाणारी ही होळी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक गीतांच्या सुरावटीत वातावरण भारावून गेलं होतं। गावकऱ्यांसह आसपासच्या भागातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली। आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचं जतन करणारा हा उत्सव गावाच्या सामाजिक ऐक्याचं आणि परंपरेप्रती असलेल्या जिव्हाळ्याचं प्रतीक असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं। या पारंपरिक होळी उत्सवामुळे सांगवी गावात आनंद, उत्साह आणि बंधुभावाचं वातावरण निर्माण झालं होतं। हा, मी सांगेगावचा रहिवासी आहे, एक आदिवासी शेतकरी आहे। होळीचा सण हा पारंपरिक पद्धतीने प्रत्येक दरवर्षी पाळला जातो। त्याच्यामागचा हेतू हाच आहे की मनातील वाईट भावना दूर होऊन चांगल्या कर्माला प्रवृत्त होणं, हाच होळीमागचा एक सण आहे। आणि दुसरा एक असा उद्देश आहे की होळीच्या दिवशी सर्व भेटीगाठी होत्यात। किती जरी जुना राग असेल किंवा मनामध्ये कपट असेल तरी प्रत्येकाला भेटलं जातं आणि मनातला जो अहंकार आहे, मनातला जो द्वेष आहे तो होळीच्या दिवशी नाहीसा होतो। दुसऱ्या दिवशी धुळवडीचा सण होतो। त्याच्यानंतर 5 दिवस सर्व प्रेमानं भेटतात, एकमेकांवरती रंग टाकतात, गुलाल लावतात, पण कोणीही कोणावरती राग करत नाही। असा हा होळीचा सण अतिमहत्त्वाचा आणि पारंपरिक असून सौजन्याचा व समृद्धीचा आहे। कोणीही त्याच्यामध्ये भांडण तंटा जरी असला तरी एकत्रित येऊन सर्व वाद एकमेकाला भेटून वाद नाहीसा होतो। असा हा होळीचा सण अतिपवित्र आणि सर्वांसाठी महत्त्वाचा आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी अजय भरसट, शिरपूर, सांगवी।